त्रिलोक्य संपदा लेख्य समुलेखन भित्तये सचितानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहो सर्वलोकानां कृतिमशास्त्र पारगाः तं धर्मचारिणी शंभुवा प्रणमामि परां शिवां। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। या वीरशैव दर्शन टीमचे सर्व आदरणीय दिलीप स्वामी मुंबई, वैजनाथ स्वामी जी नांदेड, रुद्रया स्वामी अक्कलकोट, रुद्राक्ष स्वामी राशीन, अमोल स्वामी लातूर, शुभम स्वामी लातूर, अभिजित स्वामी लातूर, जगदीश जंगम पुणे, सायलीताई स्वामी पुणे, उमेश स्वामी अक्कलकोट या सर्वांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी आपल्या संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर देश आणि देशाच्या बाहेर ज्याने या वीरशैव लिंगायत धर्माची पताका पोहोचवण्याचं जे कार्य केलेलं आहे त्या सर्व टीमच्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि यामुळंच आज आम्हाला तुमच्यासमोर येण्याचा योग घडून आला हे सर्वप्रथम मी माझं महत् भाग्य समजतो। आणि म्हणून अखंड ब्रह्मांडाचा नायक आशु प्रभू तथा जगन्माता पार्वती यांच्या दिव्यचरणी आनंदकोटी प्रणिपात करून शिवाच्या मुखातून उत्पन्न झालेल्या पंचाचार्य प्रमदगणांना साष्टांग प्रणिपात करून बसवादी शरण तथा मन्मथादी संत यांच्या दिव्यचरणी अनंत कोटी प्रणिपात करून तमाम वीरशैव बांधव जे महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार आणि सर्व माझ्या संप्रदायातील प्रबोधनकारांच्या प्रति आदरभाव व्यक्त करून या ठिकाणी प्रवचनरूपी सेवेला प्रारंभ करत असताना आज दिनांक 21 जून 2020 आणि योगायोगाने आजचा जो दिवस आहे तो म्हणजे राष्ट्रीय योगा दिन। आणि आजच सकाळी आपण सर्वांनी योगा करून शारीरिकदृष्ट्या अतिशय मजबूत आणि सशक्त होण्यासाठी योगा केलेले आहेत। तसंच आता मानसिकदृष्ट्या प्रबल होण्याच्या दृष्टीने या ठिकाणच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच लाभ होणार आहे। आणि आजचा हा दिवस जो आहे सर्वात मोठा दिवस म्हणजे 21 जून आणि सर्वात छोटी अशी रात्र हा दिवस आपल्यासाठीच आहे। म्हणून प्रवचनरूपी सेवेसाठी जो निवडलेला विषय आहे तो विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा वीरशैवांमध्ये वीरशैव धर्मांमध्ये असणारं गुरुचं महात्म्य। मुळामध्ये आमचा जो वीरशैव धर्म जो आहे तो गुरुपरंपरेवर आधारित असणारा आमचा धर्म आहे। गुरु हेच आमच्या धर्माचं बीज आहे आणि त्याच्यातूनच आमच्या खऱ्या अर्थाने या धर्माचं जे असणारं दरवळ जो आहे तो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो। म्हणून सेवेसाठी घेतलेला जो श्लोक आहे तो परमरहस्य ग्रंथातील पहिल्या अध्यायांमधला 12वा श्लोक तो असा आहे, गुरुदेव महादेव गुरुदेव सदा शिवा गुरु तत्वात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आणि या श्लोकाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ मन्मथ माऊलींनीच आमच्या या वीरशैव धर्मामध्ये गुरुचं असणारं श्रेष्ठत्व, गुरुचं असणारं महात्म्य हे या परमरहस्य ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर प्रकट करण्याचं जे कार्य केलेलं आहे ते अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचं ते कार्य आहे। कारण परमरहस्य ग्रंथाचा पहिलाच अध्याय जर आपण पाहिला तर आपण मंगलाचरण म्हणूया तो पूर्णचा पूर्ण अध्यायच या ठिकाणी गुरूंचं महात्म्य वर्णन करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। तसं पाहिलं तर आम्ही कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना
गुरुचं वंदन, गुरुचं नमन करूनच आम्ही त्या कार्याला सुरुवात करत असतो. मग या ठिकाणी या श्लोकाच्या माध्यमातून मन्मथ माऊली आम्हाला सांगायला लागले की गुरुदेव तोच महादेव आहे आणि तोच सदाशिवसुद्धा आहे. गुरुतत्वांच्या पेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही, अशा त्या गुरुला माझा नमस्कार असो. कारण भारतीय संस्कृतीत गुरुला अतिशय श्रेष्ठत्वाचं स्थान दिलेलं आहे. गुरुशिवाय कोणालाही ज्ञान मिळत नाही. परमेश्वर हा सर्वांचा गुरु आहे, तरीही गुरुला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं. आणि म्हणून मन्मथ माऊलींनी आपल्या परमरहस्याच्या माध्यमातून गुरुचं असणारं श्रेष्ठत्व वर्णन करत असताना अनेक श्लोकांच्या माध्यमातून आम्हा सर्व वीरशैव लिंगायतांच्या समोर गुरूंचं श्रेष्ठत्व आम्हाला स्पष्ट करून दाखवलेलं आहे. आमच्या कीर्तनाची जी काही परंपरा आहे ती सुरुवातच महाराज मुळामध्ये गुरु महाराज गुरु इथून झालेली आहे. आणि म्हणून परमरहस्यामध्ये काही ठिकाणी मन्मथ माऊली म्हणतात की शिव परब्रह्म होय सहे, परी भेटी बोलणे न घडे काही, हा भेटे बोले समाधान करी सर्वही, या लागे गुरु अधिक. गुरु हे प्रत्यक्षात आणि साक्षात परमेश्वराचं स्वरूप आहे. परंतु शिव हा जरी परब्रह्म असला तरी डायरेक्ट शिवापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. त्यांची आमची भेट होऊ शकत नाही, त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही, त्यांच्याशी आम्ही आमचं सुखदुःखाचं जे काही देवाणघेवाण आहे ते करू शकत नाही. पण गुरु सद्गुरू जे आहेत ते आम्हाला भेटू शकतात, ते आम्हाला बोलू शकतात, आमच्या समस्या जाणून घेऊ शकतात आणि आमचं समाधान करू शकतात. म्हणून गुरुपेक्षाही देवापेक्षाही गुरु अधिक श्रेष्ठ आहेत असं आम्हाला म्हटलं गेलं. आणि म्हणून अनेक श्लोकांच्या माध्यमातून गुरूंचे जे महात्म्य आहे ते प्रतिपादित करत असताना आमच्या लक्षामध्ये येतं की गुरु हे अनेक पद्धतीने शिष्यांमध्ये असणारे जे काही दुर्गुण आहेत, जे काही अवगुण आहेत, जे काही अज्ञान आहे ते दूर करण्याचं काम मुळामध्ये आमचे गुरु करत असतात. आणि म्हणून वीरशैव लिंगायत धर्मांमध्ये गुरुला हे अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग आता गुरुचं महात्म्य समजावून घेत असताना आम्हाला मुळामध्ये वीरशैव म्हणजे काय आहे, वीरशैवांचे काय लक्षण आहेत आणि वीरशैव कोणाला म्हणावे याही गोष्टीचं थोडंसं आम्हाला बोध होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून सिद्धांत शिखामणी हा जो आमचा धर्मग्रंथ मांडला जातो त्या सिद्धांत शिखामणी या ग्रंथामध्ये मुळात सिद्धांत शिखामणी म्हणजे जगद्गुरू रेणुकाचार्य आणि अगस्त्य मुनी यांचा तो संवाद आहे. मग या संवादरूपी ग्रंथांमध्ये सिद्धांत शिखामणीच्या 5व्या अध्यायामध्ये आणि 16व्या श्लोकामध्ये वीरशैवांची लक्षणं प्रतिपादित केलेली आहेत. मग आम्हाला अगोदर वीरशैव म्हणजे काय कळलं पाहिजे. त्याच्यासाठीचा एक श्लोक असा आहे, विशब्द नोच्यते विद्या शिव जीवैक्य बोधिका, तस्यां रमन्ते यशैवा वीरशैवास्तु ते मता. म्हणजे वीरशैव म्हणजे काय आहेत तर या ठिकाणी विशब्द नोच्यते विद्या, वीरशैवांमधला जो वीर या 2 अक्षरी शब्दांमधला जो वी शब्द आहे तो वी म्हणजे शिवरूपी विद्या. आणि या शिवरूपी विद्येमध्ये र म्हणजे रममान होणारा, वी शब्दाचा अर्थ आहे विद्या
आणि र म्हणजे रत होणे, म्हणजे जीव शिव ऐक्य बोधक विद्येमध्ये जे रममान होतात, जे रमतात, त्यांना वीरशैव असं म्हटलेलं आहे. म्हणून आमच्या शब्दांमध्येच शिवा आणि जीवाचं ऐक्य साधण्याच्यासाठी जी काही विद्या आहे, त्या विद्या ग्रहण करण्यामध्ये जो रमतो त्याला वीरशैव असं म्हटलं. किंवा दुसरी एक व्याख्या अशी सांगितली गेली की जो विरोध रहित आहे तो वीरशैव. आणि जो मनुष्य आपल्या डाव्या हातावरती इष्टलिंग ठेवून त्याची पूजा करतो आणि त्या इष्टलिंगाच्या चिंतनामध्ये तल्लीन होतो, त्याला वीरशैव असं म्हटलेलं आहे. मग या वीरशैवांची काय आम्हाला लक्षणं सांगितलेली आहेत. आणि तुमचं आमचं एक महत्भाग्य आहे की सर्वप्रथम आपण वीरशैव लिंगायत कुळांमध्ये जन्माला आलेले आहोत. मग ज्या वेळा लिंगायतांना गुरुकडनं दीक्षा दिली जाते, त्यावेळेला त्या भक्तांचं काय कर्तव्य आहे, त्याची लक्षणं कशी असली पाहिजेत, तर त्यांनी नियमित अशा पद्धतीने आपल्याला ललाटावरती भस्म धारण केलं पाहिजेत, गळ्यामध्ये इष्टलिंग धारण केलं पाहिजेत, रुद्राक्षाची माळ परिधान केली पाहिजेत आणि किमान त्रिकाल तरी पूजा केली पाहिजेत आणि लिंगांना नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतर ते आपण ग्रहण केलं पाहिजेत. ही आमच्या वीरशैव लिंगायतांची काही लक्षणं सांगितली आहेत. मग त्या लक्षणाने युक्त जो असणार आहे तो खऱ्या अर्थाने वीरशैव लिंगायत आहे. आणि म्हणून आमचा आचार धर्म सांगितलेला आहे की आम्ही कशा पद्धतीनं आचरण ठेवलं पाहिजेत, आमचं वर्तन कसं असलं पाहिजेत हे सांगत असताना पुन्हा म्हणूनच माऊलींनी आपल्या परमर्श ग्रंथामध्ये एक श्लोक असा सांगितला की लिंगार्पितं विना भुक्ते नामृतं विषमप्येय गते लिंगम त्यजत प्राणम वीरशैवास्यहि. की लिंगार्पित केल्या वाचून काही पदार्थ न करी शेवन, पात्री अर्पिल्या विष म्हणून न सोडी कदापि. तर अशा पद्धतीचं त्या वीरशैव लिंगायतांमध्ये असणाऱ्या भक्तांच्या मध्ये लिंगाप्रती असणारा जो आदरभाव आहे, जो निष्ठा आहे, ती निष्ठा कायम असली पाहिजे. कुठलाही पदार्थ ज्यावेळेला आम्ही सेवन करतो त्यावेळेला तो लिंगार्पित करूनच आम्ही तो भक्षण केला पाहिजे, सेवन केला पाहिजे. आणि म्हणून लिंगाविन वाचणे ते प्रेता समान जगणे की भ्रताराविन जिने विधवा जैसे. वीरशैव लिंगायत कुळामध्ये आम्ही जन्माला आल्याच्या नंतर आमचं इति कर्तव्य काय आहे, तर लिंग हाच आमचा प्राण आहे. लिंगाच्या शिवाय आमचं वागणं, आमचं असणं म्हणजे प्रेता समान आहे. जसं की एखाद्या पत्नीचा पती वारल्याच्या नंतर तिला जसं विधवेचं जीवन जगावं लागतं, त्या पद्धतीने वीरशैव लिंगायतांमधल्या लिंगायताच्या गळ्यामध्ये जर लिंग नसेल तर त्याची प्रेता समान अशी अवस्था झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचं आचरण हे आचरण अतिशय सदाचार संपन्न असं असलं पाहिजेत. आणि मग आम्ही सुरुवातीला सांगितलं की आपण एक महत्भाग्य आहे आपलं, आम्हाला नरदेह मिळाला, हा तर महालाभ झालेलाच आहे. परंतु वीरशैव कुळांमध्ये आम्ही जन्माला आलो हे आमचं त्याहीपेक्षा अधिक विशेष असं महत्त्व आहे. कारण ती कुळच असं आहे, या कुळामध्ये जन्माला येणाऱ्याला गुरुची दीक्षा, गुरूंचं सान्निध्य, गुरूंचा उपदेश मिळतो. त्या कारणाने या कुळामध्ये जन्माला आलेला जो काही भक्त आहे तो भक्ताचं कुळच नाही तर संबंध विश्वाला सुद्धा मंगलमय करण्याचं सामर्थ्य त्या भक्तांमध्ये निर्माण होतं. आणि म्हणून एका अभंगामध्ये संतांनी आम्हाला सांगितलं, कुळ ते पवित्र वीरशैव वंशी पावन जगासी करीतसे जन्माधिलिंग गर्भासी धारण शिव पंचानन सखा ज्याचा. आणून कुळ ते पवित्र वीरशैव वंशी पावन जगासी करीत असे. वीरशैव हे कुळ कसं आहे, अत्यंत पावन आहे.
आणि त्या कुळामध्ये जन्माला येणारा हा जगाला सुद्धा पावन करतो, इतकं सामर्थ्य त्या वीरशैव कुळामध्ये जन्माला आलेल्या भक्तांचं आहे. आणि म्हणून मग आम्ही म्हणतो की आता आम्ही वीरशैव कुळात जन्माला आलो म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत. आणि मग श्रेष्ठ कुणाला म्हणायचं तर ज्याच्याकडे संपत्ती अफाट आहे म्हणून, खूप मोठ्या बंगल्यात राहतो म्हणून, गाड्यांवरती फिरतो म्हणून अजिबात नाही. तर धार्मिकदृष्ट्या जो धर्माचं आचरण करतो, लिंगाची पूजा करतो आणि सदाचार संपन्नतेने जीवन जगतो त्यालाच या ठिकाणी श्रेष्ठ मानलेलं आहे. केवळ कुळात जन्माला आलो आणि जर आम्ही आचारभ्रष्ट वागायला लागलो तर आम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही, लोक आम्हाला या ठिकाणी चांगलं म्हणणार नाही. आणि म्हणून वीरशैव मार्ग क्रिया करे निष्ठ, त्यासी मानी श्रेष्ठ उमापती. वीरशैव कुळात जन्माला आला पण वीरशैव मार्गाने चालत नसेल तर त्याला योग्य भक्त म्हणता येणार नाही. आणि म्हणून जो वीरशैव धर्मा परंपरेचं जे काही मार्ग आहे, जे काही आचरण आहे त्या पद्धतीनं आचरण करत असेल तरच त्याला या ठिकाणी श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. नाहीतर आम्ही अनेक प्रकारच्या विद्वत्तेच्या डिग्र्या घेऊन मी खूप ज्ञानी आहे, मी खूप श्रेष्ठ आहे असं अवडंबर जर आम्ही आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला श्रेष्ठत्व दिलं गेलेलं नाही. मग श्रेष्ठत्व केव्हा आम्हाला प्राप्त होईल जर आमचं आचरण, आमचा आचार, आमचा विचार, आमचे तत्त्व जर आम्ही व्यवस्थितपणे सांभाळायला लागलो तरच निश्चितपणे आम्हाला श्रेष्ठत्व प्राप्त होणार आहे. अन्यथा केवळ वीरशैव कुळामध्ये जन्माला येणं म्हणजे श्रेष्ठत्व प्राप्त होईल अशातला भाग नाही. आणि म्हणून हनुमंतबाई बोलतात, जरी ज्ञानी पूर्ण झाला तरी स्वधर्माचारे मान त्याला, आचार भ्रष्ट होता व्यर्थ गेला जन्मा येऊनिया. आणि म्हणून ज्ञान आहे, भरपूर विद्वत्ता आहे, पण स्वधर्माचं आचरण नसेल, आचार भ्रष्ट असेल तर तो जन्माला येऊनही वाया गेला. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर वाया जाऊ नये याच्यासाठी आम्हाला आमचा धर्म कळला पाहिजे. कारण ह्या चॅनलचं माध्यमातून मी बोलत असताना हे जे आमचं चॅनल आहे ते वीरशैव दर्शन आणि विषय आहे वीरशैव धर्मात गुरूंचे महात्म्य. आणि म्हणून वीरशैव म्हणजे काय, वीरशैवांची लक्षणं, धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या, हे थोडंसं पाहिल्यानंतर आपल्याला पुढे गुरूंचं महात्म्य पाहायचं आहे. मग आता वीरशैवांचं मी सांगितलं, जीव शिव ऐक्य साधण्याची जी विद्या आहे त्या विद्येमध्ये रममान होणारा वीरशैव. आणि ज्ञानाने तो श्रेष्ठ होत नाही तर आचरणाने तो श्रेष्ठ होतो. मग आम्हाला आमचं आचरण कशामुळं कळेल, आम्हाला आमचा धर्म कळला पाहिजे. धर्म कशाला म्हणावं हे आम्हाला कळावं लागेल, धर्माची तत्त्व आम्हाला जाणून घ्यावी लागतील. आणि मग हे सर्व जाणून देण्याचं जे काम आहे ते कोण करतात तर गुरु करतात. आणि म्हणून गुरु हे सर्व श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून या वीरशैव लिंगायत परंपरेमध्ये गुरूंना एक विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग आता धर्म 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 म्हणजे काय तर धर्माची व्याख्या करत असताना अतिशय व्यापक असं स्वरूप त्या धर्माला प्राप्त झालेलं आहे. मग या ठिकाणी धर्म म्हणजे काय आहे तर त्याची व्याख्या करत असताना धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान. एक साधी सोपी आणि सुटसुटीत अशी जर व्याख्या आपण पाहिली तर धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून धर्म म्हणजे सत्याचं ज्ञान. सत्य काय आहे याचं आम्हाला ज्ञान होणं म्हणजेच धर्म. मग कुठल्याही धर्माला या ठिकाणी निर्माण होण्याच्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. त्या म्हणजे नंबर 1 त्या धर्माचं तत्त्वज्ञान, की आमच्या धर्माचं तत्त्वज्ञान काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यानंतर त्या धर्माच्या असणारे दैनंदिनी जे काही कर्मकांड आहेत ते कर्मकांड काय आम्हाला कळलं पाहिजे. मग आमच्या धर्माचं तत्त्वज्ञान काय आहे, आमच्या धर्माचं कर्मकांड काय आहेत
आम्ही कशा पद्धतीचं आचरण केलं पाहिजे ह्या गोष्टींचं ज्ञान होणं म्हणजे धर्म आहे. आणि म्हणून सत्याचे ज्ञान होणे म्हणजे काय होणं, तर ज्ञानी होणं. सत्याचं ज्ञान झालं की आम्ही ज्ञानी होतो. शंकराचार्यांनी एक धर्माची व्याख्या अशी केली की समाज व्यवस्था उत्तम राहणे, प्रत्येक प्राणी मात्रांची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणं, या गोष्टी ज्यामुळे साध्य होतात त्याला धर्म असं म्हटलं गेलेलं आहे. परमरक्षामध्ये एक व्याख्या आली, धर्म म्हणजे कुळ धर्म सांगितला. ज्या कुळात आपण जन्मलो त्या कुळाचा आचार विचार व त्याचे निष्ठापूर्वक आचरण करणे म्हणजे धर्म. आणि म्हणून हा जो काही आचार विचार आहे त्या आचार विचारालाच धर्म असं म्हणतात. धर्म म्हणजे केवळ पूजा पाठ नव्हे तर सर्वानुभूती दया म्हणजे धर्म आहे. आम्ही धर्म करायला लागलो, पूजा पाठ, परंतु इतरांच्या विषयी जर आमच्या मनामध्ये करुणा नसेल, दया नसेल तर त्याला धर्म म्हणता येणार नाही, त्याला अधर्म म्हटला जाईल. आणि म्हणून धर्म म्हणजे केवळ पूजा पाठ करणे नव्हे तर सर्वानुभूती दया म्हणजे धर्म, कारण दया हाच धर्माचा पाय आहे. दयेला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आणि मग धर्माचे जे आचरण आहे ती पद्धती सांगत असताना परत सिद्धांत शिखामणीमध्ये आम्हाला स्पष्ट केलं गेलं की जी आचार पद्धती आहे धर्माची ती काय सांगितली गेली. अहिंसा, सत्यमास्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दानं, पूजा, जपो, ध्यानमिति धर्मस्य संग्रह, ही आमची दशधर्म आचार पद्धती सांगितली गेलेली आहे. आणि म्हणून या दशधर्म आचार पद्धतीमध्ये जे पहिले 6 आहेत, अहिंसा, सत्य, आस्ते, ब्रह्मचर्य, दया आणि क्षमा, हे सामाजिक विकास, एकात्मता आणि सामाजिक चारित्र्य सांगणारे हे धर्माचे 6 आचार पद्धती आहेत. आणि त्यानंतर दान, पूजा, जप आणि ध्यान ही पुढचे 4 जे आहेत ते वैयक्तिक विकासाची साधने सांगितली गेली. आणि अशा पद्धतीने सामाजिक आणि वैयक्तिक विकास साधण्याचं ज्ञान होणं म्हणजे धर्म. आणि म्हणून या ठिकाणी आता आम्हाला वीरशैव म्हणजे काय, वीरशैवांची लक्षणं, धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या कळल्याच्या नंतर मग आणि कळण्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा जर कोण आहे तर ते म्हणजे आमचे गुरु आहेत. आणि म्हणून आमच्या वीरशैव धर्मामध्ये गुरुला हे विशेष असं स्थानाचं महत्त्व दिलेलं आहे. आम्ही म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कारण या श्लोकामध्येच गुरूंचं असणारं जे श्रेष्ठत्व आहे, गुरुचं असणारं जे काय महत्त्व आहे ते प्रतिपादित झालेलं आहे. मग असे अनेक श्लोक आहेत, परंतु आम्हाला त्या श्लोकांचा अर्थ कळत नसल्यामुळे खूप मोठी अडचण निर्माण होते. आम्ही म्हणतो, मंत्र म्हणतो, आरत्या म्हणतो, कानपाठ झालेला आहे, परंतु त्यांचा अर्थ कळत नाही म्हणून आमचं अज्ञान दूर होत नाही. मग हे अज्ञान आमचं घालवण्याचं काम जे करतात त्यांना गुरु असं म्हटलं गेलं. आणि म्हणून परत ती ओळी मी तुम्हाला सांगेन, गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवा गुरु तत्वात् परम नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. कारण या ठिकाणी पृथ्वी तलावरती असणाऱ्या सामान्य जीवांचा उद्धार करण्यासाठी पार्वती मातेने शिवशंकरांना जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं देत 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 महादेवांनी वीरशैव धर्म परंपरेमध्ये जे असणारी एक तत्वप्रणाली आहे, गुरुचे जे महात्म्य आहे, आमचं आचरण आहे, अष्टावरणामध्ये जे असणारे 45 षटस्थल आहेत, ह्याचं निरूपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून गुरुला
शिवापेक्षाही श्रेष्ठत्व मानलं गेलं. का मानलं गेलं तर गुरु हे आम्हाला सदैव भेटतात, आम्हाला बोलतात, आमच्या अडीअडचणी समजून घेतात, म्हणून गुरु हे शिवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले. कारण परमेश्वर जरी सर्वांचा गुरु असला तरीही गुरुला ईश्वरांच्या पेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलं आमच्या वीरशैव धर्मांमध्ये. आणि म्हणून मन्मथ स्वामी सुद्धा परमेश्वरामध्ये ते सांगितलं की शिव परब्रह्म होयसही परी भेटी बोलणे न घडे काही, हा भेटे बोले समाधान करी सर्वही, या लागी गुरु अधिक. आणि शिव हा परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणजे सर्वश्रेष्ठ असं तत्व आहे. परंतु गुरु शिवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कबीरांना विचारलं गेलं की देव श्रेष्ठ आहेत का गुरु श्रेष्ठ आहेत. त्यावेळेला कबीरांनाही त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलं या दोह्याच्या माध्यमातून. ते म्हणायला लागले, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरुदेव की जिन्होंने गोविंद दियो दिखाय. गोविंद श्रेष्ठ आहे, देव श्रेष्ठ आहे, परमात्मा श्रेष्ठ आहे. परंतु त्याची भेट घडवून आणणारा जो आहे तो म्हणजे सद्गुरू आहे. आणि त्यांच्या कृपेमुळेच आम्हाला गुरूंची भेट होऊ शकते. म्हणून गुरुचे श्रेष्ठ तत्व आहे. आणि खरं जर पाहिलं आमच्या वीरशैव धर्माच्या तत्वाचा अभ्यास जर केला तर शिव हे पहिले गुरु आहेत. सर्व गुरूंचेही गुरु कोण असले तर शिव आहेत. कारण भगवान शिव हे विश्वातले पहिले गुरु मानले गेले. आणि हे पूर्व जे काय चालत आलेला ज्ञान प्रवाह आहे, आज आमच्या समोर आमचे गुरु महाराज आम्हाला जे ज्ञान देतात, उपदेश करतात, आमच्यातलं अज्ञान दूर घालवण्याचा प्रयत्न करतात आणि आम्हाला एक सद्भक्त म्हणून योग्य मार्ग लावण्याचे जे काम करत आहेत, यांच्याकडे जो आलेला जो ज्ञान प्रवाह आहे तो कुठून आलेला आहे, कसा आलेला आहे, तर हे शिवापासून चालत आलेली ज्ञानगंगा गुरुपर्यंत येऊन पोहोचली आणि गुरुच्या माध्यमातून तुमच्यासारख्या आमच्यासारख्या भक्तांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. म्हणून भगवान शिव हे विश्वातील पहिले गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारो, ज्ञानदेव सार चोचविले. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी पाहतो. ज्ञानेश्वर माऊलींना जे ज्ञान प्राप्त झालं त्याची जी परंपरा आहे, ज्ञानेश्वरांपासून निवृत्ती, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथापासून जसं आम्ही वर जात जाऊ तर अंतिम टप्प्यावर आम्हाला कोण दिसतं तर आदिनाथ गुरु म्हणजेच आमचे भगवान शिव हे मूळ गुरु आहेत. मग ही जे आमच्या वीरशैव धर्माचं जे ज्ञान आहे ते आमच्यापर्यंत कसं पोहोचलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा ही जी ज्ञानगंगा आहे, हा जो ज्ञानप्रवाह आहे, म्हणजे ही जी 4 वेद आहेत, जे काय आगम आहे, निगम आहे, ह्याचं ज्ञान आमच्यापर्यंत गुरुनी पोहोचण्याचं काम केलं. म्हणून भगवान शिवानी आपल्या 5 मुखांमधून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्रगट केलं. मग तेच ज्ञान त्यांच्या गणांच्या मार्फत पंचाचार्यांकडनं जगद्गुरूंकडे, जगद्गुरूकडून शिवाचार्यांकडे, शिवाचार्यांच्या माध्यमातून आमच्या सद्भक्तापर्यंत आणि सामान्य माणसापर्यंत ती गंगा पोहोचलेली आहे. म्हणून भगवान शिवाने आपल्या 4 मुखातून 4 वेद आणि 5व्या मुखातून आगमांची निर्मिती केली. पण ते 5 मुख कोणते आहेत आणि म्हणून शिवाला पंचमुख, पंचानन असं म्हणतात. मग शिवाच्या सद्योजात मुखातून ऋग्वेदाचे प्रगटीकरण झालं, वामदेव मुखातून यजुर्वेदाची निर्मिती झाली, अघोर मुखातून सामवेदाचं प्रकटीकरण झालं
तत्पुरुष मुखातून अथर्ववेदाचं प्रकटीकरण झालं आणि ईशान मुखातून सर्व आगमांचं प्रकटीकरण झालं. मग वेद आणि आगम यांचा अभ्यास करून एक सामान्य माणूस सुद्धा सर्वांचा गुरु होऊ शकतो. मग ज्यांनी वेद आणि आगम निर्माण केलेला आहे त्या भगवान शिवाला सर्व विश्वाचा गुरु हे मानलं जातं. कारण एखादा सामान्य व्यक्ती जर 4 वेद आणि आगमांचा अभ्यास केला तर आम्ही त्याला ज्ञानी म्हणतो, गुरु मानतो. मग ज्यांनी त्या वेदांची निर्मिती केली तर किती श्रेष्ठ असतील आणि म्हणून त्यांना विश्वगुरु मानण्यात आलेला आहे. मग आता हे शिवाच्या पंचमुखातून ह्या 5 म्हणजे 4 वेद आणि आगमांची निर्मिती झाल्याच्या नंतर युगाच्या प्रारंभी काळामध्ये काय झालं की शिवाच्या मुखातून प्रगट झालेली हा जो ज्ञान प्रवाह आहे तो ज्ञान प्रवाह अजूनही अखंडपणे त्याचा प्रवाह वाहत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग शिवाच्या मुखातूनही वेद निर्माण झाले, आगम निर्माण झाले आणि त्यानंतर त्याचा जो ज्ञान प्रवाह आहे तो पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे तो भगवान शिवानी आपल्या गणांना हे वेद आणि आगमांचं ज्ञान दिलं. मग भगवान शिवाने सर्वप्रथम जे असणारे का ज्ञान आहे ते रेणुक दारुक घंटा करणं, धेनू करणं आणि विश्व करणं या 5 गणांना सर्वस्व जे ज्ञान आहे ते त्यांना समर्पित केलं, त्यांच्यासमोर ते प्रतिपादित केलं. मग या 5 गणांनी काय केलं की रेवणाराध्य, मरुळराध्य, कुरामराध्य, पंडिताराध्य आणि विश्वाराध्य या नावाने या 5 गणांनी पृथ्वी तलावरती अवतार घेतले. मग या 5 गणांनी 5 आचार्यांच्या रूपामध्ये अवतार घेतल्याच्या नंतर त्यांना आम्ही पंचाचार्य या नावाने ओळखायला लागलो. आणि म्हणून या पंचाचार्याच्या माध्यमातून एका पंचाचार्यांनी एका महर्षींना हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मग पंचाचार्याने अगस्त्य ऋषी असतील, दधीची ऋषी असतील, व्यास असतील, सानंद असतील आणि दुर्वास ऋषी असतील यासारख्या महर्षींना हे शिवापासून आलेले जे काही ज्ञानप्रवाह आहे ते त्या ऋषीपर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम केलं. आणि मग जगद्गुरू रेणुकाचार्यांनी अगस्त्य मुनीला जो उपदेश केला त्या उपदेशाच्या माध्यमातूनच सिद्धांत शिखामणी हा तुमच्यासमोर आमच्यासमोर प्रगट झालेला आहे. हा 3रा टप्पा झाल्याच्या नंतर महर्षींनी मग काय केलं तर अनेक प्रकारच्या ह्या महर्षींनी त्यांचा सर्व मानवांना उपदेश केला आणि मानवांना शिवाच्या मुखातून प्रगट झालेला हा जो ज्ञानप्रवाह आहे अशा प्रकारे सर्वसामान्य जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. या 5 पंचाचार्यांनी रंभापुरी, उज्जैनी, केदार, शैल्य, श्रीशैल्य, काशी या 5 ठिकाणी 5 पीठांची निर्मिती केली. या 5 पीठांच्या ठिकाणी असणारे जे सर्वश्रेष्ठ जे काय आमचे आचार्य आहेत त्यांना आम्ही जगद्गुरू असं म्हणतो. या जगद्गुरूंनी त्यांच्या असणारे जे काही शाखा मठ आहेत त्या शाखा मठावरती असणारे जे काही षटस्थल ब्रह्मी 108 शिवाचार्य मंडळी जी आहे ती शिवाचार्य मंडळीपर्यंत जगद्गुरूंनी ते ज्ञानाची गंगा पोहोचवण्याचं कार्य केलं. मग या षटस्थल ब्रह्मी असणाऱ्या शिवाचार्य लोकांनी काय केलं तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य सद्भक्त आहेत जे सामान्य जीव आहेत त्यांना दीक्षा संस्कार करून हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या या शिवाचार्यांनी आमच्यासाठी केलेलं आहे. आणि म्हणून मुळामध्ये कसं आहे की आज आम्हाला आमच्या भारतामध्ये पवित्र अशा प्रकारची गंगा नदी दिसते ज्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर आमचे पाप नाहीसे होतात, पापाचं क्षालन होतं. या संकल्पनेतून आम्ही गंगेला जातो, गंगेचं स्नान करतो आणि पवित्र होण्याचा प्रयत्न करतो. मग ही गंगा आम्हाला दिसते आहे परंतु ती गंगा आणली कोणी, गंगा आली कशी आणि गंगा आली कुठून या गोष्टीचा थोडा आम्ही जर बारकाईने विचार करायला लागलो तर त्याचं मूळ जे उगम आहे ते आमच्या लक्षात यायला लागतं. जसं मी आता सांगितलं की शिवाच्या मुखातून निर्माण झालेले जे काही वेद आहेत जे काही आगम आहे ते गणांपर्यंत पोहोचवलं
गणाने पंचाचार्यांपर्यंत पोहोचवलं, पंचाचार्यांनी जगद्गुरूपर्यंत पोहोचवलं, जगद्गुरू शिवाचार्यापर्यंत पोहोचवलं आणि शिवाचार्याने आमच्यापर्यंत पोहोचून आम्हाला सज्ञान आणि या अंधकारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसं ही जी गंगा नदी आहे ती मुळामध्ये कुठं होती? हिमालय पर्वताची असणारी कन्या ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून स्वर्गामध्ये गेली आणि मग त्या गंगा नदीचं नाव स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर मंदाकिनी या नावाने ओळखली जायला लागली. मग सगर राजाच्या कुळामध्ये जन्माला आलेल्या भरत राजाने आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी, पृथ्वीवर आणण्यासाठी अथक असे प्रयत्न केले आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की म्हणले गंगा पृथ्वीवर अवतरण होत असताना तिचं असणारं जे सामर्थ्य आहे ते पृथ्वी पेलू शकत नाही, म्हणून भगवान शिवांना अगोदर विनंती करावी लागेल आणि त्यांनी जर होकार दिला तर ती पृथ्वीवरती येऊ शकते. म्हणून हिमालयामध्ये असणारी गंगा ब्रह्मदेवाने स्वर्गात नेली, तिचं नाव मंदाकिनी झालं. भगीरथाने प्रयत्न केले, शंकर प्रसन्न झाले, ती पृथ्वी तलावरती आली, भगीरथाला आनंद झाला आणि मग ते पुढं जायला लागले, गंगा मागं यायला लागली आणि रस्त्यामध्ये असणाऱ्या जाहनव ऋषीने ती नदी अडवली. भरताने मागे फिरून पाहिलं तर प्रवाह खंडलेला आहे. पुन्हा विनंती केली आणि सांगितलं की म्हणले गुरुदेवा, माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्याच्यासाठी मी हिला स्वर्गातून आणलेला आहे, कृपा करून आपण तिला प्रवाहित करावं. त्यावेळेला तिने आपली मांडी फाडून तिला प्रवाहित केलं, म्हणून जान्हवी हे नाव तिला प्राप्त झालं. पुढे जात असताना ती पाताळामध्ये गेली आणि तिला भोगवती हे नाम प्राप्त झालं. आणि ही भगीरथाच्या अथक प्रयत्नामुळं स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आली, म्हणून तिला भागीरथी हे नामाभिधान प्राप्त झालं. मग आम्हाला दिसते ती फक्त गंगा, पण आणण्याच्यासाठी काय काय करावं लागलं हा बारकाईने अभ्यास करावा लागेल. तसं 4 वेद आगम निगमांचं जे ज्ञान आहे आमच्यापर्यंत पोहोचलं, पण ते आलं कसं? ही ज्ञानगंगा कशी आलेली आहे ह्याचाही आम्हाला बारकाईने विचार करावा लागेल. आणि म्हणून दुसरा एक प्रकार असा आहे की आम्हाला शुकदेव माहिती आहे. मग शुकदेवांचे वडील व्यास, व्यासांचे वडील पराशर, पराशरांचे वडील शतकीर्ती, ही परंपरा आम्हाला कळली पाहिजे. म्हणून आम्ही ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, ज्या धर्माचं आम्ही आचरण करतो आहोत, त्या धर्मांची तत्व, त्या धर्मांचे असणारे काही आचार मार्ग जे आहेत ते आम्हाला ज्ञात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या वीरशैव परंपरेमध्ये गुरु हा सर्वश्रेष्ठ असा मानला गेला आणि सर्व धर्माचं जी उत्क्रांती आहे, धर्माची जी प्रगती आहे ते होण्यामागे गुरु हेच कारणीभूत आहेत. कारण शिष्यांच्या जीवनातील असणारा जो अंधकार आहे त्या अंधकाराचा नाश करून त्याचं परब्रह्म्याशी मिलन घडून आणण्याचं जे कार्य आहे ते कार्य करणारा म्हणजे गुरु आहे. आणि मग त्यांना अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हा श्लोक आम्ही का म्हणतो की ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सर्वसामान्य भक्तांच्या अंतःकरणामध्ये असणारा जो काय अज्ञानाचा अंधकार आहे त्या अंधकाराचा नाश करण्यासाठी गुरु त्याला अंजन घालून दृष्टी देतात आणि म्हणून त्याला ती दृष्टी प्राप्त झाल्याच्या नंतर परब्रह्म्याशी गाठ घालून देण्याचं काम गुरु करतात. आणि म्हणून गुरु हे अत्यंत श्रेष्ठ आहे. मग पार्वती मातेने शिवशंकराला प्रश्न विचारला की या पृथ्वी तलावरती असणारे जे वेगवेगळे जे धर्म आहेत या धर्माचा धनी कोण आहे, हे धर्म कोण चालवतात, ज्ञान विज्ञान म्हणजे काय आहे, आणि मग ह्या ठिकाणी असणारं गुरुचं महात्म्य मला सांगा, असा प्रश्न जेव्हा पार्वती मातेने शंकराला विचारला त्यावेळेला शिवानीच गुरुचं महात्म्य सांगितलं. मग तो प्रश्न असा होता, सर्व धर्मासी कोण तो धनी, ज्ञान विज्ञान वर्ते जयापासूनी,
तो भगवंत कैवल्यदानी वर्णी महिमा श्री गुरुचा. कारण तुमच्या आमच्या सामान्य जीवाचा उद्धार व्हावा अशा पद्धतीने पार्वती मातेने या ठिकाणी शिवाना जे प्रश्न विचारलं. आणि मग त्याच्यावर उत्तर देत असताना आम्हाला शिवाने सांगितलं, मग या सर्व धर्मांशी धनी कोण आहे? ज्ञान विज्ञान कुणापासून निर्माण झालेलं आहे? अशा त्या गुरुचं महात्म्य आम्हाला सृष्ट करा म्हणून सांगत असताना या ओळीमध्ये आमच्या लक्षात येतं की वीरशैव परंपरेचं बीज म्हणजेच गुरु आहेत. ह्या वीरशैव परंपरेचं जे काही बीजारोपण आहे ते बीज म्हणजे साक्षात गुरु आहेत. आणि अंकुर म्हणजे पंचाचार. पंचाचारामध्ये सदाचार, भ्रष्टाचार, गणाचार, लिंगाचार आणि शिवाचार हे पंचाचार जे आहेत गुरु या बीजाचे ते अंकुर आहेत. मग बीज रुजवल्याच्या नंतर त्याला अंकुर फुटतं. अंकुर फुटल्याच्या नंतर शाखा, पाने, फळं, फुलं त्याला पुढे येत असतात. तसं वीरशैव धर्म परंपरेचं बीज काय असेल तर ते बीज म्हणजे गुरु आहे. आणि आमच्या वीरशैव धर्माची जी काय तत्व सांगितली गेली, पंचाचार, षटस्थल आणि अष्टावर्ण ही 19 तत्वावरती आमचा हा वीरशैव संप्रदाय चालत असतो. आणि म्हणून वीरशैव धर्म परंपरेमध्ये, वीरशैव लिंगायत परंपरेमध्ये गुरु हे ते आमच्या परंपरेचं बीज मानलं गेलं. आणि तिथूनच मग आम्हाला हे मोक्षाच्या फळाची प्राप्ती होते. मग बीज हे गुरु आहे. आणि पंचाचार सर्वात महत्त्वाचा आमचा आचारामध्ये हे पंचाचाराला महत्त्व दिलं गेलेलं आहे. पहिला आचार आहे सदाचार, नंबर 2 भ्रष्टाचार, नंबर 3 गणाचार, नंबर 4 लिंगाचार आणि 5वा आहे शिवाचार. हे जे पंचाचार जे आहे ते पंचाचार म्हणजेच या वीरशैव लिंगायत धर्म परंपरेचे ते अंकुर आहेत. आणि या सर्वामध्ये सर्वच्या सर्व हे पंचाचार अत्यंत महत्त्वाचे. त्यातला पहिला सांगितलं की सदाचार. आता सदाचार म्हणजे काय तर सदाचारानं वागणं म्हणजेच स्वर्ग आहे आणि अनाचारानं वागणं म्हणजेच नरक आहे. कारण स्वर्ग कशाला म्हणावं, नरक कशाला म्हणावं हे प्रत्यक्षात कुणी जरी पाहिलं नसलं तर स्वर्ग 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 म्हणजे काय तर सदाचार म्हणजेच स्वर्ग आहे आणि अनाचार म्हणजेच नरक आहे. मग आम्ही कसं वागलं पाहिजे तर आमच्या धर्माने सांगून दिलेले जे काही मार्ग आहे त्या पद्धतीनं चालणं म्हणजे सदाचाराने वागणं. म्हणजे एका ठिकाणी एका श्लोकांमध्ये सांगितलं गेलं, सदाचार प्रिया शंभुहा सदाचारेण पूज्यते सदाचारो विना तस्य प्रसाद नैव जायते. गुरुची जर कृपा तुम्हाला व्हावी असं वाटत असेल तर आमच्या परंपरेमध्ये असली जी तत्व आहे त्या पद्धतीनं जर आम्ही गेलो तर निश्चित पद्धतीनं आमच्यावरती शिवाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. मग बीज म्हणजे गुरु, अंकुर म्हणजे पंचाचार. मग वृक्ष म्हणल्याच्या नंतर पानं, फांद्या हे आल्याच. मग ह्या वीरशैव लिंगायत रूपी वृक्षाचे पानं, फुलं काय आहेत, त्याच्या शाखा काय आहेत तर गुरुलिंग, जंगम, भस्म, रुद्राक्ष मंत्र, तीर्थ आणि प्रसाद ही जी अष्टावरण आहेत, अष्टावरण हीच या वीरशैव लिंगायत परंपरेची पाने आणि शाखा आहेत. लक्षात घ्या, गुरु हे बीज आहे, पंचाचार हे अंकुर आहे आणि अष्टावर्ण जी आहेत हे अष्टावर्ण म्हणजे त्या वीरशैव लिंगायत रूपी वृक्षाची पाने आणि शाखा आहेत. मग गुरुलिंग आणि जंगम ही 3 जे आहेत अष्टावरणामधले ते अतिशय पूजनीय आहेत. कारण गुरुलिंग आणि जंगम ही जरी 3 दिसत असले तर ते 3 वेगवेगळे नाहीत, ते ईश्वराचे शिवाचं स्वरूपच आहेत. म्हणून 3 पूजनीय आहेत. तर भस्म, रुद्राक्ष आणि मंत्र हे जे 3 आहेत ती त्यांची पूजा करण्याची साधन आहेत. मग भस्म, रुद्राक्ष मंत्राच्या साधनाने ज्यावेळेला आम्ही गुरुलिंग आणि जंगमाची पूजा करतो मग त्याच्यातून मिळणारी जी काही फलश्रुती आहे ती फलश्रुती म्हणजे तीर्थ आणि प्रसाद आहे. म्हणून बीजाचं रोपण झालं म्हणजेच गुरु आम्हाला मिळाले की लगेच पंचाचार नावाचा अंकुर फुटलं आणि अंकुर वाढल्याच्या नंतर
आष्टावरण रूपी पानं आणि शाखांनी ते वृक्ष भरायला लागला. आणि मग भक्तीचा परिमळ देणारं जे काही पुष्प आहे ते पुष्प म्हणजे आमचे षटस्थल आहे. ती कोणती षटस्थल आहेत तर भक्तस्थल, माहेश्वर स्थल, प्रसादी स्थल, शरण्यस्थल, लिंगस्थल आणि ऐक्यस्थल. ही जी 6 षटस्थल आहेत ती षटस्थल म्हणजे आमच्या वीरशैव लिंगायत परंपरेचा भक्तीचा परिमळ फुलवणारी ही पुष्प आहे. मग भक्त या उपाधीला आम्ही प्राप्त झाल्याच्या नंतर आमच्या मनामध्ये असणारे जे काही वेगवेगळे विकार आहेत, जे काही त्रिमल आहेत, ते त्रिमलाला धुवून काढण्याचं काम आमचे गुरु आम्हाला करतात. मग आम्हाला ती दीक्षा दिली असेल, गुरुमंत्र दिला असेल, आचरण पद्धती शिकवली असेल, त्या माध्यमातून काही कार्मिक माईक मलाची निवृत्ती होते. म्हणजे आम्ही भक्ती या उपाधीला येतो. आणि पंचाचार संपन्न होऊन आम्ही ज्यावेळेला एक एक टप्पा चालायला लागतो, एक स्थल आम्ही पूर्ण करत जात असताना प्रत्येक स्थलामध्ये गेल्यानंतर एक विकार आमचा कमी कमी होत जातो. ते काय काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे काय षड विकार, षडरिपू आमच्या अंतःकरणामध्ये दडलेले आहेत ते घालवण्याचं काम ह्या एक स्थलामध्ये केलं जातं. आणि म्हणून षटस्थल ही वीरशैव लिंगायत रूपी वृक्षाचं सुगंध देणारं ते फळ आहे, पुष्प आहे. आणि या षटस्थलाच्या प्रभावाने काय होतं की जीव चैतन्याला खाली ओढणारे जे काही विकार आहेत त्याला आम्ही षडरिपू म्हणतो, ते एक कमी करण्याचं काम एक स्थल करतं. मग ज्यावेळेला आम्ही भक्तस्थलामध्ये प्रवेश करतो, भक्तस्थलाचे लक्षण आम्ही जाणून घेतो आणि त्या पद्धतीने जेव्हा आचरण करायला लागतो गुरुने आम्हाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे, मग भक्तस्थळामध्ये आम्ही काम करत असताना आमच्या मनामध्ये असणारा काम नावाचा जो विकार आहे तो काम नावाचा विकार हळूहळू कमी होत जातो आणि काम हा विकार नष्ट होतो. मग भक्तस्थलातून ज्यावेळेला आम्ही माहेश्वर स्थलामध्ये जातो, त्या माहेश्वर स्थलामध्ये आमचं पदार्पण झाल्याच्या नंतर दुसरा जो विकार आहे तो विकार म्हणजे क्रोध. हा क्रोध नाहीसा होतो. कारण प्रत्येक जे काही विकार आहेत अतिशय भयानक अशा प्रकारचे वाईट परिणाम आमच्यावरती होत असतात. एकेका स्थलामध्ये आम्ही गेल्यानंतर एक विकार कमी होतो. भक्तस्थलामध्ये काम हा विकार नाहीसा होतो. माहेश्वर स्थलामध्ये गेल्यानंतर क्रोध हांचा नाहीसा होतो. आणि जो तिसरं जे स्थल आहे ते म्हणजे प्रसादी स्थल. मग प्रसादी स्थलामध्ये आम्ही प्रवेश केल्याच्या नंतर लोभ नावाचा जो विकार आहे तो विकार नाहीसा होतो. कारण आम्हाला माहिती आहे की मुलाला पहिलीमध्ये घातल्याच्या नंतर पहिलीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या शिवाय त्याला दुसरी जाता येत नाही. दुसरीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय, परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय तिसरीतून चौथीत जाता येत नाही. आणि ढक्कल पास केलं 9वीपर्यंत तर 10वीला मात्र पोरग नापास झाल्याशिवाय राहत नाही. त्याच पद्धतीने एक स्थल आम्ही पुढं जात असताना एक विकार आमचा नाहीसा होत गेला पाहिजे. आणि मग चौथं जे स्थल आहे ते म्हणजे प्राणलिंगी स्थल. आणि या प्राणलिंगी स्थलामध्ये आम्ही गेल्याच्यानंतर मोह नावाचा जो विकार आहे तो नाहीसा होतो. त्यानंतर मग 5वं आहे शरण्यस्थल. या शरण्यस्थलामध्ये गेल्याच्यानंतर दंभ नावाचा विकार नाहीसा होतो. आणि 6वं आहे ते म्हणजे ऐक्यस्थल. ऐक्यस्थल पूर्ण केल्याच्या नंतर आमचा जो अहंकार नावाचा जो काही विकार आहे तो नाहीसा होतो. आणि मग अहंकार या सर्व विकारांचा कणा म्हटलं गेलेला आहे. अहंकार हा जो विकार आहे बाकीच्या 5ही विकारांचा कणा म्हणून अहंकाराकडे पाहिलं जातं. मग या ऐक्यस्थलामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर आमच्यातला अहंकार नाहीसा होतो. आणि त्या ठिकाणी हे आम्हाला एक सामरस्य फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं किंवा 6व्या स्थलामध्ये आम्ही प्रवेश केल्याच्या नंतर. मग हे मार्ग दाखवण्याचं जे कार्य आहे ते मुळामध्ये कोण करतं तर आमचे गुरु करतात. आणि परमरश्यामध्ये सांगितलेलं आहे एकला अहंकार त्यागिता सर्व हे त्यागिले होय तत्वता जेवी मुळी हुन वृक्ष उन्माळिता शाखा पल्लव उन्माळिले.
झाडाला जर आडवं पाडायचं असेल तर एक एक पान, एक एक फांदी तोडत बसण्याच्या ऐवजी मुळा जर आपण त्याच्या छाटल्या तर झाड आडवं पडायला वेळ लागत नाही. तद्वतच एकदा का आमच्यातला अहंकार नाहीसा झाला की तो खऱ्या अर्थाने भक्त ऐक्यस्थळामध्ये योग्यतेचा झाला असं म्हटलं जातं. आणि म्हणून हे सर्व करत असताना मग गुरु जे आहे ते आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने याच्यातून आम्हाला मुक्त करण्याचं काम करतात, दोषरहित करण्याचं काम करतात. आणि त्यामुळं आम्ही एक 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 स्थळं पूर्ण करतो. परंतु हे होण्याच्यासाठी आम्हाला गुरूंचा सहवास, गुरूंचं सानिध्य लाभावं लागतं. परमरक्षामध्ये चाललेला एक दृष्टांत असा आहे की एका माठामध्ये, घटामध्ये, भांड्यामध्ये आम्ही पाणी घेतलेलं आहे. दुसरीकडं अग्नी प्रज्वलित करून ठेवलेला आहे. अग्नी आहे, हंडाई आहे, पाणी आहे. मग अग्नी बाजूला आहे, हंडा बाजूला ठेवला तर किती दिवसांनी ते पाणी गरम होईल? केव्हाच होणार नाही. मग त्या पाण्याला जर गरम करायचं असेल तर काय करावं लागेल? तर ते अग्नीचं आणि त्या माठाला एकत्रित आणावं लागेल. माठामध्ये पाणी भरल्यानंतर त्या माठाच्या खाली, हंड्याच्या खाली जर आम्ही अग्नी प्रज्वलित केला तर त्या अग्नीच्या दाहामुळं ते पाणी काय होणार आहे? गरम होणार आहे. पाणी गरम झाल्यानंतर काय होतं की त्याची वाफ होते आणि ती झालेली वाफ ऊर्ध्वगामी म्हणजे विकासाच्या मार्गाने वर वर जायला लागते. त्याची उन्नती होते, त्याचा विकास होतो. अन्यथा जर जोपर्यंत त्या पाण्याला अग्नीच्या संपर्कामध्ये आणलं जाणार नाही तोपर्यंत ते पाणी गरम होणार नाही, त्यामुळे त्याची वाफ होणार नाही, त्यामुळे ते आहे त्या स्थितीमध्ये राहणार आहे. आणि म्हणून त्याची जर ऊर्ध्वगती तुम्हाला पाहायची असेल तर त्याला अग्नीच्या सानिध्यामध्ये आणावं लागेल. तसं अज्ञानामध्ये खिचपत पडलेला हा जो जीव आहे, या जीवाचा विकास करायचा असेल, त्याला परब्रह्म स्वरूपाची ओळख करून द्यायची असेल तर आम्हाला गुरूच्या सहवासाशिवाय, गुरूंच्या संगतीशिवाय ते आम्हाला शक्य होणार नाही. आणि म्हणून गुरूंचं जे असणारं श्रेष्ठत्व जे आहे त्या वीरशैव परंपरेमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. कारण जो परमात्मा परमेश्वर तुची सदाशिवा सर्वा गुरु तुची मुक्तीचा उदारू निज भक्त अशी. आणि म्हणून गुरूंचं महात्म्य आमच्या वीरशैव धर्मामध्ये अधिक मानलं गेलं. ह्याचं कारणच काय आहे तर गुरूच्या शिवाय तरुण उपाय नाही. आणि म्हणून गुरु हे कसे आहेत? चैतन्य शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरुवे नमः. मग आम्ही पूजा कुणाची करायचं, ध्यान कुणाचं करायचं असा ज्यावेळेला आम्हाला प्रश्न पडतो त्यावेळेला सांगितलेलं की ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुर्पदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्य, मोक्ष मूलम गुरुर्कृपा. ह्या जीवनाला जर मोक्ष त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती गुरुशिवाय होत नाही. आणि म्हणून आम्हाला मोक्ष प्राप्त करून देणार जर कोण असेल तर तो गुरुच आहे. गुरुशिवाय आमच्या जीवनाला आकार प्राप्त होणार नाही आणि आमच्या जीवनाचं सार्थक होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी गुरु हा सर्व व्याप्त आहे, सर्व चराचरांमध्ये भरलेला आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुचं अस्तित्व कसं आहे? जो अखंड मंडळाकार आहे, ज्याने संबंध चराचराला व्यापलेला आहे आणि परब्रह्म स्वरूप तदपद दाखवलेलं आहे, अशा गुरुंना माझा नमस्कार असो. आणि म्हणून गुरु आमच्यावरती कृपा करतात, परंतु केव्हा जर आम्ही त्यांच्या कृपेला पात्र झालो तर. जसं की एखादा शेतकरी शेत नांगरत असेल आणि वन असेल तर अगोदर झाडं तोडतो, पालव्यात तोडतो, नांगरून जमीन शेतीयोग्य करतो, मग बीजाचं रोपण करतो आणि त्यावेळेला ती शेतीयोग्य झाल्यावर त्या जमिनीतून अंकुर येतात आणि पिकं उभी राहतात. तसं आमचं जे शरीर आहे, ही जी प्रकृती काय आहे, ह्या प्रकृती कायाला ज्ञान काया करण्याचं काम हे आमचे गुरु करतात. मग आमच्या अंतःकरणामध्ये सारं हे जंगल वाढलेलं आहे षडविकारांचं, षडरिपूचं. मग गुरु काय करतात?
तर ज्ञानाच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणामध्ये जे निर्माण झालेलं वन आहे, जे जंगल आहे, जे पालव्या आहेत आशा मनीषेच्या षडविकारांचे जे जंगल आहे ते तोडून आमचं हे मन आधी निर्मळ करतात, भक्ती मार्गाला लावतात. अशा प्रकारे गुरु आमच्यावरती अत्यंत चांगली कृपा करतात. आणि म्हणून वीरशैव धर्म परंपरेमध्ये गुरूंना अतिशय श्रेष्ठ स्थान दिलं. ठीक आहे, आम्ही शिकतो, पदव्या घेतल्या, डिग्र्या घेतल्या, आणि आचरण जर आमचं नीट नसेल तर आमच्या त्या विद्वतेला काही अर्थ असणार नाही. म्हणून शिक्षण कमी असू द्या, पण आचरण खूप आमचं महत्त्वाचं आहे. आणि कारण गुन्हा सर्वत्र पूज्यन्ते पितृवंशो निरर्थका. तुमच्या गुणावरनं तुमची समाजामध्ये किंमत केली जाते. आता आमच्याकडं जी पिढी आहेत ते संस्कारापासून दूरच चाललेली आहेत. खूप उच्च शिक्षण घेतलेली आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, परंतु संस्कार संपन्न नाहीत. कारण गुरुपासून, धर्मापासून, आचरणापासून ती कोसो दूर गेलेली आहेत. म्हणून आमच्याकडे किती मोठ्या डिग्री आहेत ह्या महत्त्वाच्या नाहीत, तर आमचं असणारं जे आचरण आहे ते किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून युअर डिग्री इज जस्ट ए पीस ऑफ पेपर, बट युअर एज्युकेशन इज सीन इन युअर बिहेवियर. आमच्याकडच्या डिग्र्या म्हणजे कागदांच्या रद्दी आहेत, पण तुमचं वागणं, बोलणं याच्यावरून तुम्ही किती विद्वान आहात हे त्या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि म्हणून आमचं आचरण जे आहे ते आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण साधूंच्या सहवासामध्ये, गुरूंच्या संगतीमध्ये गेलो आम्ही की निश्चित आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. मग गुरु काय करतात तर पदरचं काही देत नाहीत, परंतु आमचे जे भ्रम आहेत, आमच्यातले जे काही विकार आहेत, आमच्यातलं जे काही अज्ञान आहे, आमच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी निश्चित स्वरूपानं प्रयत्न करतात. आता एखादा छोटीशी मुंगी आहे, त्या मुंगीला जर वाटले की आपण दिल्ली कलकत्त्याचा प्रवास करावा, तर तो प्रवास करण्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील? 2, 4, 5 जन्म घेतल्यानंतर मुंगीला त्या दिल्ली कलकत्त्याला पोहोचता येईल. परंतु तीच मुंगी जर एखाद्या दिल्ली कलकत्ता जाणाऱ्या माणसाच्या कपड्यावर चढली तर अगदी 4-5 तासामध्ये ती दिल्ली कलकत्त्यापर्यंत पोहोचू शकते. तसंच हा जीवात्मा जर गुरूंच्या सहवासामध्ये गेला तर मुक्ती निश्चित प्राप्त होऊ शकते. त्याच्यासाठी आम्हाला गुरूंचा सहवास आहे. जसं की पापाचं क्षालन करण्यासाठी गंगा, तापाचं क्षालन करण्यासाठी चंद्र, पाहिजे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कल्पतरूची गरज आहे, तसं आमचे पाप, ताप, दैन्य घालवण्याच्यासाठी संतांचा समागम आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून एका गुरुच्या सहवासामध्ये जर आम्ही गेलो तर आमचं पापही हरणार आहे, तापही हरणार आहे, आणि सर्व मनोकामना आमच्या पूर्ण होऊ शकतात. म्हणून आम्हाला गुरु यांचं सानिध्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून गुरुहून अधिक नाही त्रिपुरारी, गुरुहुनी अधिक नाही हरी, कोपे शिव हरीच्या गुरु तारी, गुरु कोपी कोण तारी. आम्हाला जर शिव कोपला, हरी जरी कोपला, तरी आम्हाला त्यांच्या कोपापासून वाचवणारा गुरु आहे. परंतु गुरु जर कोपला तर आम्हाला कोणीही तारू शकत नाही. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्गच फक्त आम्हाला गुरु दाखवू शकतात. म्हणून आमच्या वीरशैव लिंगायत परंपरेमध्ये गुरूंना अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण इतरत्र आम्ही कुठेही जाऊन जरी पापांचं क्षालन करायचा प्रयत्न केला तर तिथं अनेक प्रकारच्या अडचणी, धोके निर्माण होऊ शकतात. पण गुरुचं जे तीर्थ आहे, गुरुचं जे सहवास आहे तो आम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मध्ये तुम्हाला एक मी श्लोक सांगत होतो की ध्यानमूलम गुरुर्मूर्ती. मग आम्ही कुणाचं ध्यान करायचं आहे तर निर्गुण निराकार अशा परमात्म्याचं आम्ही ध्यान करू शकत नाही. ध्यान करण्यासाठी सगुण स्वरूप असावं लागतंय. म्हणून गुरु हे आमचे सगुण आहेत. कारण परशिव परब्रह्म निर्गुण रूपातलाच गुरुच्या रूपाने सगुण रूपामध्ये आलेला आहे, आणि म्हणून आम्ही त्याचं ध्यान करतो. म्हणून ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुरुपदम. पूजा करायची आहे गुरूंच्याच पायांची, चरणांची पूजा करा. मंत्रमूलम गुरुर्वाक्यम. मंत्र कोणता म्हणायचा आहे? गुरुनी आमच्या कानामध्ये जो मंत्र सांगितलेला आहे, जो उपदेश केलेला आहे तोच आम्हाला मंत्र मानायचा आहे.
आणि अशा पद्धतीनं मोक्ष मूलम गुरु कृपा, गुरुची कृपा झाल्याशिवाय आम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. आणि म्हणून ईश्वरापेक्षाही गुरु हे अत्यंत श्रेष्ठ आहेत, कारण त्याच्याशिवाय आमच्या जीवनाला सद्गती प्राप्त होऊ शकत नाही. कारण गुरुहुनी अधिक नाही त्रिपुरारी, गुरुहुन अधिक नाही हरी, कोपे शिव हरीच्या गुरु तारी, गुरुकृपी कोण तारी. कारण गुरुशिवाय आम्हाला कोणी तारलं शकत नाही. आम्ही भोजनाला बसल्याच्यानंतर म्हणतो, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा, मला भासतो सद्गुरु थोर वाटे, तयाचा प्रसाद शिवसांब भेटे. मग म्हणा जन्म पार्वते. कारण गुरुच्या प्रसादामुळेच आम्हाला शिवशंभूची प्राप्ती होणारी आहे. म्हणून गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मग मजला भास होतो सद्गुरु थोर वाटे. का? कारण तयाच्या प्रसादे शिवसांब भेटे, त्याच्याशिवाय आम्हाला शिवसांबाची भेट होत नाही. पण आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणी प्रश्न जे आहेत ते केवळ आणि फक्त गुरुच सोडू शकतात, त्याच्याशिवाय आमच्या जीवनातील सुटका होत नाही. एक दृष्टांत सांगतो आणि अगदी 5 मिनिटामध्ये समारोप करतो. गुरुची आमच्यावरती कृपा कशी होते. एका ग्रामीण भागामध्ये एक सद्ग्रस्त राहत होते. त्यांना 3 मुलं होती. खूप मोठी जमीन जायदाद, घरदार, पैसा अडका, काही जनावरं, प्रॉपर्टी होती. आणि कालांतराने त्यांचं वय जास्त झालं आणि मृत्यू काळ समीप आला. आणि त्यांनी ठरवलं की आपण आहोत तोपर्यंत आपल्या सर्व मालमत्तेची वाटणी मुलांमध्ये करून द्यावी. आणि त्यांनी केली. आणि मग ती 3 मुलं जी होती, ते मोठा जो होता तो शेतकरी होता, दुसरा होता तो व्यापारी होता, आणि तिसरा जो होता तो होता शिक्षक. आणि मग सर्व संपत्तीची वाटणी केली आणि शेवटी राहिले बैल. आणि ते बैल होते एकूण 17 बैल. आणि वडिलांनी सांगितलं की जो मोठा आहे त्याला अर्धा हिस्सा देऊन टाकायचा आहे, कारण तो शेतामध्ये खूप काम करतो, म्हणून त्याला अर्धा हिस्सा द्यायचं. त्यानंतर दुसरा जो व्यापारी आहे, मग त्या व्यापाऱ्याला काय करावं तर त्याला थोडंसं कमी द्यावं, म्हणजे त्याला फक्त 6वा हिस्सा द्यायचा असं ठरलं. आणि तिसरा शिक्षक आहे, बायको शिक्षक आहे, आणि म्हणून त्याला सर्वात कमी म्हणजे 9वा हिस्सा देण्याचं ठरलं. आणि कर्मधर्म संयोगाने ते सद्ग्रस्त वारले. वारल्याच्या नंतर मग धर्मवृत्ती परंपरेप्रमाणे अंत्यविधी झाला, काय दिवस वगैरे झाले. आणि मग वाटणा घाट्यात चला म्हणजे बैलांची वाटणी करून घ्यायची. ठीक आहे, बसले 3 भावंड भावजया. आणि मग आता 17 बैल वाटणी कशी करायची. मोठ्याने सांगितलं माझा हिस्सा अर्धा. आता 17चे अर्धा 8.5 होतात. मग मोठी भावजय म्हणली की आता आम्ही 9 घेतो. बाकीच्या दोघी म्हणाल्या तुम्ही 9 घेतल्यावर मग बाकीचे राहिले 8 आम्ही कसे घ्यायचे. एक तर तुम्ही 8 घ्या आणि 1 विकून पैसे घ्या. ते वडील म्हणले अजिबात जमत नाही. तुम्ही नंतर आलात, कानामागून आलात आणि तिखट झालात. मी घेणार तर 9च घेणार, तरच मी या ठिकाणी राहणार, नाही तर नाही. हे नाही म्हणले वा 17चा अर्ध 8.5 होत आहे, 1 बैल कापता येत नाही, मग तुम्ही 8 घ्या, 1 विकू, त्याचे 3घांना पैसे वाटून घेऊ. एकालाही पटना गेलं. तो वडील भाऊ म्हणायला लागला घेईन तर मी 9च घेईन, नाही तर तुम्हाला बी घेऊ देत नाही, मी घेत नाही. भांडण चालले. 3घांच्या वेगवेगळ्या चुली झाल्या, मतभेद निर्माण झाले, भांडणं टोकाला गेली. बरेच दिवस झाले आणि कर्मधर्म संयोगाने त्या गावामध्ये गुरुमाऊलींचं आगमन झालं. आता हे घर गुरूंचं आवडतं शिष्याचं घर होतं. गुरु महाराज नेहमीप्रमाणे मग घरी गेले. सर्वांनी साष्टांग दंडवत घातला. पण या महाराज आमच्याकडे बसा म्हणायला कोणीच तयार नाही. गुरु महाराजांनी पाहिलं आणि म्हणले ज्या वेळेला मी ते यायचो त्यावेळेला माझा आदर सन्मान व्हायचा. आणि आज अवस्था ही काय झाली, इकडं पाहिलं इकडे 1 चूल दिसायला लागली, तिकडे 1 चूल दिसायला लागली, समोर 1 चूल, एका चुलीच्या 3 चुली झाल्या. प्रकार काय आहे. गुरुमाऊलींनी सर्व चर्चा केली, बसले. आणि मग या दोघांनी सांगितलं, म्हणले महाराज
वडील बंधू आहे, काय करावं म्हटले ऐकतच नाही. वडिलांची प्रॉपर्टीमध्ये 17 बैल राहिले होते. वडिलांनी सांगितले मोठ्याला अर्धा हिस्सा, नंबर 2च्याला 6वा हिस्सा आणि छोट्याला 9वा हिस्सा. बैलाचे भांडणं वाद लागलेत. महाराज म्हणले आमचा प्रश्नच मिटना गेला आहे, रोज भांडणं व्हायला लागलेत. गुरु म्हणले असं आहे का, मी सांगतो ते ऐकाल का? म्हणले हो महाराज. म्हणले तुम्ही सांगाल तसं आम्ही ऐकतो. मग 17 बैल कुठे आहेत? म्हणले ते समोर तो का? महाराज म्हणले दावणीला बांधलेले आहेत. गुरु महाराजांनी पाहिलं, आपल्या एका सेवकाला बोलवलं आणि सांगितलं, अरे म्हणले जा मठामध्ये आणि मठातून आपल्या एक बैल घेऊन या. शिष्य पटकन गेला. त्यांना कळेच ना महाराज असं का म्हणू लागलेत, हाय त्याच बैलाचं भांडणं लागले आणि दुसरा का नाही लावलेत. महाराज म्हणले तुम्ही शांत बसा, मी सांगतो तसं फक्त ऐका. तो एक बैल आणला, दावणीला बांधला. अगोदर किती होते? 17. मठातून आणला एक, तोही बांधला. किती झाले? 18 बैल झाले. गुरुनी मोठ्या पोराला बोलवलं. म्हणजे सांगितले बाबा तुझा हिस्सा किती आहे? तो म्हणला महाराज मला वडिलांनी अर्धा हिस्सा द्यायचं सांगितलं होतं. म्हणजे ठीक आहे, आता इथे बैल किती आहेत? 18 बैल आहेत. 18चा अर्धा हिस्सा किती? 9. तू ते 9 बैल सोडून घेऊन बाजूला जा म्हणले. त्यानं 1 2 3 4 5 6 7 8 9 बैल सोडले. तो 9 बैल घेऊन बाजूला झाला. आता शिल्लक राहिले 9. नंबर 2च्याला बोलवलं. म्हणले बाबा तुला कितवा हिस्सा सांगितला आहे? त्याने सांगितलं महाराज म्हणले मला 3रा हिस्सा सांगितलेला आहे. 18च्या 3रा 6 बैल, एकूण होते 18. 18चा 3रा हिस्सा म्हणजे किती? 6 बैल राहिले. 6 × 18. दुसऱ्याला सांगितलं बाबा म्हणजे तू 6 बैल सोड आणि तू घेऊन जा. दुसऱ्या नंबरच्याही मुलाने 6 बैल सोडले, तोही घेऊन गेला. आता शिल्लक किती राहिले? 18तून 9 गेले ते 9 राहिले. 9तून पुन्हा 6 गेले 3 राहिले. आता गुरुजी होते. गुरुजी या इकडं, बोला म्हणजे तुमचा हिस्सा. गुरुजींनी सांगितलं महाराज म्हणले मला 9वा हिस्सा सांगितला होता वडिलांनी. ठीक आहे म्हणले. 18च्या 9 हिस्सा किती होतंय? 9 2 18. 2 घ्या तुमचे 2 बैल सोडून म्हणले बाजूला. 2 बैल बाजूला सोडून गेले. किती राहिला शिल्लक? 1 शिल्लक राहिला. सर्वांना आश्चर्य वाटायला लागलं. गुरु महाराजांनी परत सेवकाला सांगितलं म्हणजे सेवक ते 1 बैल सोडा आणि आपापल्या मठामध्ये घेऊन चला. दृष्टांत संपला. सिद्धांत काय आहे? ज्या घरामध्ये भांडणं लागली होती, एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते. कारण काय? अज्ञान होतं, एकमेकांबद्दल समजूतदारपणा नव्हता. गुरुनी ते भांडण मिटवलं. पण गुरुनी काय दिलं? काय खर्च केला तिथं? फक्त उपदेश दिला आणि तो त्या ठिकाणी ऐकला. म्हणून महाराजांचा बैल मठामध्ये जशाला तसा गेला. 17च बैलाची वाटणी पद्धतशीर झाली आणि त्यांच्यातला वाद मिटला. तसं आमच्या जीवनामध्ये असणारा जो काय संघर्ष आहे, जो काय उद्विग्नपणा जो आहे, तो जर घालवायचा असेल तर आम्हाला फक्त आणि केवळ गुरूंचा उपदेश मानावा लागेल. आणि गुरूंचा उपदेश जर आम्ही ऐकला, मांडला तर निश्चित आमच्या स्वरूप जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आणि शेवटी समारोपामध्ये एक सांगेन की गुरु हे गुळासारखे असतात, त्यांना फक्त तिळासारखे चिकटून राहा. गुरु हे गुळासारखे असतात, त्यांना फक्त तिळासारखे चिकटून राहा. आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला त्यांच्या सानिध्यामध्ये जावं लागेल. त्यांनी जो सांगितलेला मार्गाच्या मार्गाने आम्ही मार्गक्रमणा केली तर निश्चित स्वरूपामध्ये आमच्या जीवनातलं दुःख, दारिद्र्य, दैन्य नाहीसं होऊन आमच्या जीवनामध्ये सुखसमाधान निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. कारण ऑनलाईनच्या माध्यमातून बोलत असताना वेळेची मर्यादा आहे, मध्ये थोडंसं प्रॉब्लेम आम्हाला लक्षात आलं नाही. तरी या ठिकाणी बरेच जण ऑनलाईन आलेले आहेत, पाहत आहेत. काही जणांच्या बऱ्या कॉमेंट्सही आलेल्या आहेत. तरी आता सावकाश विषयाचं प्रतिपादन करायचा प्रयत्न केला. पुनश्च एक वेळा मी उपसंहारामध्ये म्हणेन की आमच्या या महाराष्ट्र वीरशैव लिंगायत परंपरेमध्ये आत्तापर्यंत आमच्या समाजाचा जो काही प्रसार आहे तो फार फार कमी झालेला असल्या कारणाने लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. आणि ही जी आमच्या वीरशैव लिंगायताच्या प्रबोधनकारांमध्ये जी होती ती निश्चितच या वीरशैव दर्शन
यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून ती खंत नाहीशी झालेली आहे. आणि म्हणून आज आमच्या धर्म संप्रदायाचं असणं जे काही तत्त्वज्ञान आहे, जे काही ज्ञान आहे, जे काही आमच्या धर्माची शिकवण आहे, ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याच्यासाठी ज्यांनी ह्या वीरशैव दर्शन यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजची निर्मिती केलेली आहे, त्या यूट्यूब चॅनलचे सर्व असणारे दिलीप स्वामी मुंबई, वैजनाथ स्वामी नांदेड, रुद्रया स्वामी अक्कलकोट, रुद्राक्ष स्वामी राशीन, अमोल स्वामी लातूर, शुभम स्वामी लातूर, अभिजित स्वामी लातूर, जगदीश जंगम पुणे, सायली ताई स्वामी पुणे आणि उमेश स्वामी अक्कलकोट, या सर्व टीमला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण त्यांच्याच प्रयत्नातून, त्यांच्या सहकार्यातून आज मी तुमच्यासमोर येऊ शकलो. अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर येणाऱ्या काळामध्ये या वीरशैव दर्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या धर्माचा प्रचार होवो आणि भारताच्या बाहेरील देशांमध्ये सुद्धा आमच्या या वीरशैव धर्माचं तत्त्वज्ञान पोहोचवू, अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो. आणि या वीरशैव दर्शनची जी टीम आहे, त्या टीमला शंभू महादेवांच्या तर्फे त्यांच्या चरणी मी मंगलमय प्रार्थना अशी करतो की या कार्यकर्त्यांना दीर्घायू लाभो, त्यांच्या हातून अशा प्रकारचं चांगलं सत्कार्य होत जावो आणि एकंदरीत आमच्या या वीरशैव लिंगायत धर्माची जी जागृती आहे, जो काय प्रसार आहे, तो याच्याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं होत जावं, अशा प्रकारचे मंगलमय कामना या ठिकाणी करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळातला वेळ काढून ऑनलाईन आलात. जे काही निरूपण आहे, जसं जमेल ते करण्याचा मी प्रयत्न ते आपण ऐकून घेतलात. कारण हे आपल्यासाठी अतिशय नवीन आहे. आपल्याला सवय कशी आहे की माईक हँडल करणे, पुढं श्रोत्याकडं पाहणं, साथसंगत घेणं आणि बोलणं ते फार सोपं आहे. पण इथं कोण पाहू लागले, काय पाहू लागले कळत नाही, अनेक अडचणी. तरी काय हरकत नाही, सरावाने आपली ही या ठिकाणी पुढं याच्यामध्ये प्रगती होत जाईल. आणि शेवटी आणखी असं मी म्हणेन की गुरु शिवाय तरनो पाय नाही. आणि म्हणून भूल कर भी ऐसी भूल मत करना की ज़िंदगी में बहुत बड़ी भूल बन जाए. भूल कर भी ऐसी भूल मत करना कि ज़िंदगी में बहुत बड़ी भूल बन जाए. इसलिए आप लोगों से विनती है कि कुछ भी हो जाए लेकिन ज़िंदगी में गुरु बना लीजिए, ज़िंदगी में गुरु बना लीजिए. कारण जोपर्यंत तुम्हाला गुरुचा वरदहस्त मिळणार नाही, जोपर्यंत गुरुची कृपा तुमच्यावरती होणार नाही, तोपर्यंत आमच्या आयुष्याला, आमच्या जीवनाला काही आधार प्राप्त होणार नाही. मग आमच्या वीरशैव धर्म परंपरेमध्ये जन्माआधी लिंग गर्भाशी धारण हा एक संस्कार आहे आमचा. आणि 8व्या वर्षी शिवदीक्षा दिली जाते. परंतु दुर्दैवाने समजा तुम्ही 8व्या वर्षी दीक्षा नाही घेतलात, तुम्हाला कळलं नाही, अज्ञान आहे, तर 18व्या वर्षी घ्या. तुम्ही साक्षर होता, प्रौढ होता, मतदानाचा अधिकार मिळतो, त्यावेळाही नाही जमलं. लग्नाच्या आधी 28व्या वर्षी घ्या, तेव्हाही नाही जमलं. लग्न झाल्या नवरा बायको मिळून घ्या, तेव्हाही अडचण आली. तर वयाच्या 60व्या वर्षी घ्या. म्हातारपणामध्ये विसरून गेलात तर शेवटी मरायच्या आधी तरी दीक्षा घ्या, नाहीतर जन्माला येऊन जन्म मरण्याच्या आधीच माती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही वेळ पुन्हा पुन्हा येत नाही, कारण हा अलभ्य असा नरध्या आम्हाला प्राप्त झाला आहे. म्हणून वेळ प्रत्येकाला मिळते, त्या वेळेचं सोनं केलं पाहिजेत. आणि म्हणून वक्त सबको मिलता है ज़िंदगी में, ज़िंदगी बदलने के लिए, लेकिन ज़िंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. तुमचं आमचं महत्भाग्य आहे की आपण वीरशैव लिंगायत कुळामध्ये जन्माला आलेले आहोत. दीक्षा घ्या, गुरुचा प्रसाद घ्या. गुरुची कृपा झाली तर आयुष्य तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमचं काय चाललं आहे की आम्ही काय आहोत हे आमच्याकडे आम्ही कधी बघतच नाही. आम्हाला सवय लागून गेल्या लोकांचं वाकून बघायचं आणि आपलं झाकून ठेवायचं. परंतु आपण आपल्याकडे जर पाहिलो की मी कोण आहे, मी कुण्या धर्मामध्ये जन्माला आलेलो आहे, माझे काय तत्त्व आहेत, माझी काय परंपरा आहे, माझी कुळाची काय शिकवण आहे, ही जर आम्हाला कळली तर निश्चित स्वरूपामध्ये आमच्या कपाळावरती त्रिपुंड भस्म आहे महाराज. यमाची सुद्धा ताकद नाही की आमच्याकडं जवळ येईल. पण पाहून आयशा असत भक्ताला यमही थरथरला. जिथे यमही तुम्हाला घाबरतो इतकं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. कशामुळं? तर केवळ आणि फक्त वीरशैव लिंगायत कुळामध्ये जन्माला आल्यामुळं.
आणि अशा या कुळामध्ये जन्म आल्याच्या नंतर आमच्यावर गुरुची कृपा झालेली आहे. म्हणून जिथं तुम्हाला येमसुद्धा जवळ यायला घाबरतो तिथं बाकीच्यांची काय टाप आहे. परंतु आम्हाला कधी पाहिलंच नाही, आम्ही फक्त लोकांनाच पाहायला लागलो. म्हणून गालिब यही भूल जिंदगी भर करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. आणून आपल्याकडं बघा, आपण सुधारलो की जग आपण सुधारणार आहे. म्हणून सर्वांनी वीरशैव लिंगायत कुळामध्ये जन्माला आलेल्या सर्व माझ्या समाज बांधवांना एकच आग्रहाची विनंती आहे की धर्माचं पालन करा, धर्माचं आचरण करा. धर्मो रक्षिती रक्षितः, यथो धर्म तथो जयः. जिथं धर्म आहे तिथं जय आहे. धर्माचं पालन केलं धर्म तुमचं पालन करणार आहे. म्हणून धर्मापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, गुरुपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. गुरुचा आदर करा, गुरूंच्या सहवासामध्ये जा आणि जीवनाचं कृत्य कल्याण करून घ्या. अशा प्रकारची मनोकामना या ठिकाणी शिवपार्वतींच्या मंगलमय चरणी करतो. आणि बोलत असताना जे काही चांगलं वाटलं असेल ते गुरुमाऊलींचा प्रसाद समजा, जे काही चुकीचं वाटलं असेल ते माझा दोष समजा. आणि अशा पद्धतीने पुन्हा आपण एकत्र जाऊयात, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करूयात. शेवटी जाता एकच म्हणेन की शुभम. सर्वांना या ठिकाणी सुख समृद्धी लाभावी. सर्व भवन्तु सुखिनः, सर्व सन्तु निरामया, सर्व भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत, मा कश्चित् दुःख भाग भवेत. तुम्हा सर्व वीरशैव लिंगायतांच्या जीवनात दुःख, दारिद्र्य, दैन्य नाहीसं हो. सर्वांच्या जीवनामध्ये मंगल मांगल्य निर्माण हो आणि आपल्यावरती सतत गुरूंची कृपा आशीर्वाद राहावेत. अशा प्रकारची श्री शिवप्रभूंच्या चरणी मंगलमय प्रार्थना करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. ओम शांती शांती शांती.